मराठा लाईट इन्फंट्री. लेखक जयंत कुलकर्णी. कामानिमित्त केलेल्या माझ्या इंग्लंडच्या एका सफरीत वेळ असल्यामुळे मी सेंट पॉल कॅथेड्रलला भेट दिली होती. त्या विस्तीर्ण सभागृहाच्या खांबांवर नजर टाकली तेव्हा त्या देशाच्या सेवेत ज्या ज्या पलटणी लढल्या होत्या त्या सर्वांची नावे त्यावर कोरलेली आढळली. मन क्षणभर खिन्न झाले. भारतात इतकी देवळे आहेत, पण एकाही देवळात ज्यांच्यामुळे ती आज उभी आहेत त्यांची म्हणजे आपल्या सैनिकांची स्मृती जागवली जात नाही. भारतात सैन्याची एवढी थोर परंपरा असूनही आपला समाज सैनिकांना पुरेसा मान देत नाही, ही गोष्ट मला मान खाली घालायला लावते. आपल्या सैन्याची शौर्यगाथा कदाचित आपल्याला माहीत नसावी. त्या शौर्याच्या आठवणी जागवाव्यात व जेव्हा जेव्हा एखादा सैनिक आपल्याला भेटतो तेव्हा तो युद्धात आपल्या प्राणाची, कुटुंबाची तमा न बाळगता शौर्याच्या कुठल्या टोकाला जाऊ शकतो हे परत एकदा समजावे लक्षात यावे म्हणून हे छोटे पुस्तक लिहित आहे. परदेशात, विशेषतः युरोपमध्ये व अमेरिकेत साध्या सैनिकाला किती मान असतो हे आपल्यापैकी जे तेथे अनेक वर्ष आहेत त्यांना माहीत असेल. हे पुस्तक जे वाचतील त्यांच्याकडून माझी हीच माफक अपेक्षा आहे. हे लिहिताना सैन्याच्या हालचाली इत्यादी अशा वाचकांना कदाचित कंटाळवाण्या वाटणाऱ्या माहितीवर भर न देता मराठ्यांच्या शौर्याच्या कहाण्यांवर भर दिला आहे. मला वाटते ही कमतरता आपण चालवून घ्याल. हे वाचताना एक लक्षात ठेवले पाहिजे की सैन्याचे मनोबल, कडवेपणा, शौर्य इत्यादी गुण हे कठीण समयीच दृष्टीस पडतात. तसे ते आपल्याला या पुस्तकात ठायी ठायी दिसतील. युद्धस्य कथा रम्या हे म्हणायला ठीक आहे, पण युद्धात जयापेक्षा पराजय पचवणं फार अवघड असते. अनेक युद्धे मराठा लाईटनं लढली. काही ते जिंकले तर काही ते हरले. पण या सर्व युद्धात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे या जवानांचे त्यांच्या शत्रूंनीही नावाजलेले शौर्य, चिवटपणा आणि त्यांच्या अंगकाठीच्या बरोबर विरुद्ध असणारा त्यांचा पराक्रम. मी जे हे लिहिणार आहे ती या शूरांची पूर्ण कहाणी नाही, ती यापेक्षाही महान आहे. परमत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद